आज आपण अशा प्रकारची मिठाई बनवत आहोत की ज्यामध्ये न मावा वापरणार आहोत, न खवा वापरणार आहोत, न कोणत्या प्रकारचा रवा वापरणार आहोत किंवा अगदीच कोणत्या प्रकारचे पीठही नाही वापरणार आहोत आणि अगदी साखरही नाही आपण यामध्ये वापरणार आहोत. तर अशा प्रकारची आपण मिठाई बनवणार आहोत, जी की आपण सणामध्ये पण ही मिठाई करू शकतो किंवा एखाद्या वेळेस गेस्ट येणार असतील तर त्यावेळेलाही आपण अशा प्रकारची मिठाई करू शकतो किंवा अगदीच गोड खायची इच्छा झाली तरी पण तुम्ही अशा प्रकारची मिठाई बनवू शकता. अगदी सोपी आहे आणि घरात असलेल्या इन्ग्रेडियंट्सपासून आपण ही मिठाई बनवू शकतो. तर चला मग रेसिपीकडे वळूयात. तर त्यासाठी प्रथम येथे मी ओला नारळ घेतलेला आहे फोडून आणि त्यावरची काळी पाट आपण काढून घेतलेली आहे अशा प्रकारे. तर या जागी तुम्ही सुक्या नारळाचाही यूज करू शकता, पण ओल्या नारळाने छानपैकी चव येते, त्यामुळे इथे मी ओला नारळ घेतलेला आहे. तर सहज आपल्याला ओला नारळ मिळतो आणि अशा प्रकारे त्याच्या बारीक स्लाइड्स करून घ्यायच्या आहेत आणि त्या मिक्सरमध्ये आपल्याला बारीक खीस तयार करून घ्यायचा आहे. जर मिक्सरमध्ये आपण बारीक केले नाही तर तुम्ही याचा खीसही करू शकता, पण मिक्सरमध्ये बारीक केले तर छानपैकी एकदम बारीक असा खीस आपल्याला मिळतो. त्यामुळे आपल्याला हे नारळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. तर 2 बॅचमध्ये मी हे खीस बारीक करून घेतलेला आहे. खूप टेस्टी आणि हेल्दी अशी ही रेसिपी होते आणि एखाद्या वेळेस उपवासासाठी पण एकदम मस्त अशी रेसिपी आहे आणि अगदीच सणवारालाही तुम्ही अशा प्रकारची मिठाई बनवून खाऊ शकता. तर पाहू शकता पूर्ण नारळ आपण मिक्सरमध्ये छानपैकी बारीक करून घेतलेले आहे. छानपैकी बारीक खीस झालेला आहे आणि एक मोठा बाऊल भरून हा खीस रेडी झालेला आहे आपला. आणि त्यासाठी आपण घेणार आहेत यानंतर गूळ. तर गूळ आपल्याला बारीक अशा प्रकारे करून घ्यायचा आहे. तर 1 बाऊल नारळाचा खीस आहे, तर आपल्याला 1 बाऊलच गूळ घ्यायचा आहे. पूर्ण 1 बाऊल मी येथे गूळ घेतलेला आहे आणि त्यानंतर 1 चमचा विलायची पूड घेतलेली आहे. तर चला मग आपण पुढची प्रोसिजर करून घेऊयात. त्यासाठी गॅसवरती आपल्याला एक पॅन ठेवायचा आहे आणि पॅन तापत आहे तोपर्यंत आपण बर्फी ज्यामध्ये सेट करणार आहोत ते भांडे आपण रेडी करून घेऊयात. तर इथे मी केक टीन घेतलेला आहे आणि त्यामध्ये बटर पेपर लावून घेतलेला आहे, म्हणजे अलगद अशी ही आपली मिठाई निघेल. आणि पॅन चांगला तापला की आपल्याला त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचे आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत गूळ. तर इथे आपल्याला पाण्याचा वापर न करता गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे. अगदी 5 ते 7 मिनिटात आपला हा पाक अशा प्रकारे रेडी होतो. एवढंच यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की इथे आपल्याला पाण्याचा यूज करायचा नाही आहे, फक्त तुपामध्ये गूळ वितळून घ्यायचा आहे. तर छानपैकी गूळ वितळला गेला आहे. पूर्ण गूळ वितळल्यानंतर आपल्याला हा नारळचा खीस घालायचा आहे. तर नारळाचा खीस घालून आपल्याला छानपैकी हे मिश्रण परतून घ्यायचे आहे, म्हणजे छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचे आहे. भाजायला 10 ते 15 मिनटं लागतात, परंतु अशा प्रकारे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर फ्लेवरसाठी आपण येथे 1 चमचा विलायची पूड घालणार आहोत. तर पाहू शकता पूर्ण मिश्रण एकत्र झाले आहे आणि छानपैकी आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 1 वाटी आपल्याला दुधावरची साई घालायची आहे. एवढंच लक्षात ठेवायचं आहे की दुधाची साई ही फ्रेश आपल्याला हवी. अगदीच 1 दिवसाची साई आपण यामध्ये घालू शकतो. फ्रेश साई घातली तर चव खूप छान येते, त्यामुळे आपल्याला इथे साईचा यूज करायचा आहे. तर नारळ आहे, थोड्या भगऱ्या होतील, त्यामुळे आपल्याला साई जर टाकली तर बाइंडिंगसाठी खूप छान बाइंडिंग येते या मिठाईला. त्यामुळे इथे आपल्याला साईचा यूज करायचा आहे.
तर पाहू शकता घातल्यानंतर येथे आपल्याला 5 ते 7 मिनटं छानपैकी परतून घ्यायचं आहे. जसं जसं ते भाजल्या जाईल मिश्रण, तसं तसं हे मिश्रण घट्ट होत जाते. तर पाहू शकता काही मिनिटातच हे मिश्रण छानपैकी घट्ट होत चालले आहे. अगदीच घट्ट झाले की आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचे आहे. तर पाहू शकता मस्तपैकी दाटसर असे हे मिश्रण झाले आहे. अगदीच छान भाजल्यामुळे लवकरच ते मिश्रण घट्टसर होते. यावेळेला गॅसची फ्लेम कमी जास्त करत आपल्याला हे मिश्रण भाजून घ्यायचे आहे. तर मिश्रण छानपैकी भाजले गेले आहे आणि आपला केक टीन पण छानपैकी रेडी आपण करून ठेवला होता मिठाईसाठी. त्यामध्ये आपण हे मिश्रण घालणार आहोत. या मिश्रणची एवढीच ओळख आहे की हे मिश्रण घट्ट दाटसर झाले की लगेच रेडी झाले असे समजावे. त्यानंतर आपण या टीनमध्ये हे मिश्रण घालणार आहोत आणि छानपैकी सेट करून घेणार आहोत. तर पाहू शकता मस्तपैकी मी केक टीनमध्ये हे मिश्रण सेट करून घेतले होते. तर ही मिठाई आपण सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकतो 1 घंट्यासाठी किंवा फ्रीजच्या बाहेरही ती पटकन सेट होते. इन्स्टंट जर सेट करायची असेल तर आपण ही मिठाई फ्रीजमध्ये ठेवावी 1 घंट्यासाठी. तर पाहू शकता ही मिठाई मी फ्रीजमध्ये 1 घंट्यासाठी ठेवली होती. मस्तपैकी सेट झालेली आहे. तर पाहू शकता मस्तपैकी स्ट्रक्चर आले आहे मिठाईला आणि कलरही खूप मस्त असा दिसत आहे. पाहू शकता मस्तपैकी मिठाई सेट झालेली आहे. तर ही मिठाई मी आता काढून घेत आहे आणि त्याचे पीसेस तयार करून घेत आहे. तर पाहू शकता मस्तपैकी पीसेस हे होत आहेत मिठाईचे. अगदीच मस्तपैकी आपली मिठाई रेडी झालेली आहे. जर आपण एखादी रेसिपी बनवली आणि ती एकदम परफेक्ट झाली तर त्या इतका आनंद कोणताच नसतो. हे प्रत्येक गृहिणीला माहीतच असते. तर पाहू शकता मस्तपैकी आपली ही मिठाई रेडी झाली आहे. अगदीच गोड खायची इच्छा झाली तरीही तुम्ही इन्स्टंट अशा प्रकारची मिठाई बनवू शकता. अगदीच गेस्ट येणार असतील तरीही तुम्ही ही मिठाई बनवू शकता किंवा एखाद्या सण असेल सणवारालासुद्धा तुम्ही ही मिठाई नक्की बनवून खाऊ शकता. अगदी मस्त रेसिपी आहे, इन्स्टंट रेसिपी आहे आणि कमी इन्ग्रेडियंट्सपासून तयार होणारी रेसिपी आहे. पाहू शकता स्ट्रक्चर अगदीच मऊसूद असे झाले आहे. मस्तपैकी आपली मिठाई रेडी झाली आहे. अगदीच हॉटेल स्टाईल आपण ही मिठाई बनवलेली आहे. दिसायला जशी टेम्पटिंग अशी दिसत आहे तशी खायलाही खूप टेस्टी अशी लागते आणि शिवाय ही आपण गुळाची बनवलेली आहे तर अगदीच पौष्टिक आहे. तुम्ही या मिठाईचे स्ट्रक्चर पण पाहू शकता किती मस्त असे झाले आहे. मस्त अशी बाइंडिंग आलेली आहे या मिठाईला आणि खूप सुंदर अशी दिसायलाही दिसत आहे. तर पाहू शकता कशी वाटली तुम्हाला या मिठाईची रेसिपी. जर तुम्हाला ही रेसिपी थोडीफार पण जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा हेल्दी रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.